कधी विचार केलाय का की सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकण्यापासून ते देशात कुठेही फिरायला जाण्यापर्यंत या आपल्या रोजच्या स्वातंत्र्यांमागे कोणती ताकद आहे? या सगळ्याचं उत्तर मिळतं ते आपल्या भारतीय संविधानातील एका शक्तिशाली कलमात, आणि ते म्हणजे कलम 19. चला आज हेच कलम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, इथे 3 गोष्टी आहेत. एक फेसबुक पोस्ट, एक शांततापूर्ण मोर्चा आणि एक नवीन दुकान. या वरवर पाहता अगदी वेगवेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक कॉमन धागा आहे. तो काय असेल बरं? चला पाहूया. समजा सरकारच्या एखाद्या निर्णयाबद्दल मनात काहीतरी आहे आणि ते फेसबुकवर मांडलं गेलं. हे जे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे हे कुठून येतं? किंवा विचार करा, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना आपल्याला कुठल्याही विशेष परवानगीची गरज लागत नाही. किती सहज आहे ना हे सुद्धा एक मूलभूत स्वातंत्र्यच आहे. आणि अनेकांचं स्वप्न असतं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं. मग ते एखादं छोटं दुकान असो किंवा एखादी मोठी कंपनी. ही जी महत्वाकांक्षा आहे तिला प्रत्यक्षात आणण्याचं बळ कुठून मिळतं? तर या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींना एकत्र जोडणारा धागा म्हणजे कलम 19. ती फेसबुक पोस्ट असो, तो शांतता मोर्चा असो किंवा ते नवीन दुकान असो, ह्या सगळ्यांना आपलं संविधान संरक्षण देतं. हे आपले मूलभूत हक्क आहेत. मग हे कलम 19 नक्की आहे तरी काय? ते आपल्याला नेमकं कोणतं स्वातंत्र्य देतं? चला, स्वातंत्र्याच्या या 6 स्तंभांना आपण एक एक करून समजून घेऊया. या तक्त्यात आपल्याला ते 6 हक्क अगदी स्पष्ट दिसतात. भाषण स्वातंत्र्यापासून ते शांतपणे एकत्र जमण्यापर्यंत, संघटना बनवण्यापासून ते देशात कुठेही फिरण्यापर्यंत, आणि तिथेच राहण्यापासून ते कोणताही व्यवसाय करण्यापर्यंत. आता यातल्या प्रत्येक हक्काचा अर्थ काय आहे ते जरा जवळून बघूया. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचा आणि व्यक्त होण्याचा हक्क. आपण सुरुवातीला ज्या फेसबुक पोस्टबद्दल बोललो त्याला याच हक्कामुळे संरक्षण मिळतं. आणि एवढंच नाही, तर वृत्तपत्रांना जे स्वातंत्र्य मिळतं त्याचा आधारही हाच हक्क आहे. यानंतर येतं शांततेत आणि शस्त्र न बाळगता एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. समाजात एखादा बदल घडवून आणण्यासाठी जे मोर्चे किंवा सभा आयोजित केल्या जातात त्यांना घटनात्मक ताकद याच हक्कातून मिळते. तिसरं स्वातंत्र्य आहे संघटना किंवा संघ बनवण्याचं. मग ते राजकीय पक्ष असोत, कामगार संघटना असोत किंवा अगदी आपल्या सोसायटीची एखादी कमिटी, या सगळ्यांचा कायदेशीर आधार हेच स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा चौथा स्तंभ आपल्याला संपूर्ण भारतात कुठेही फिरण्याची हमी देतो. मग तो पुण्याहून मुंबईचा प्रवास असो किंवा थेट काश्मीर ते कन्याकुमारी. आणि फक्त फिरणंच नाही, तर हा 5वा हक्क आपल्याला देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार देतो. म्हणजे देशात कुठेही घर करून राहता येतं. आणि 6वा आणि शेवटचा हक्क, जो प्रत्येकाच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा निवडण्याचं स्वातंत्र्य. याच हक्कामुळे कोणीही स्वतःचं दुकान उघडू शकतं किंवा आपल्या आवडीचं करिअर निवडू शकतं. पण 1 मिनिट थांबा. हे सगळे हक्क ऐकायला तर खूप छान वाटतात, पण याचा अर्थ असा होतो का की आपण काहीही करू शकतो? तर नाही. ह्या स्वातंत्र्यांना काही मर्यादा सुद्धा आहेत आणि त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथेच वाजवी निर्बंध ही संकल्पना येते. म्हणजे बघा, संविधान आपल्याला एकीकडे हक्क देतं, पण त्याच वेळी समाजाची शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी त्यावर काही योग्य बंधनही घालू शकतं. उदाहरणार्थ, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोणाची बदनामी करावी किंवा देशाच्या सुरक्षेला धोका पोचेल असं काही बोलावं. याच बंधनांना वाजवी निर्बंध असं म्हणतात. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे? हे कलम आपल्या देशासाठी आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कलम 19 आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याची ताकद देतं. हेच कलम आपल्याला सरकारला प्रश्न विचारण्याची, आपली स्वप्न पूर्ण करण्याची आणि समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्याची संधी देतं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या स्वातंत्र्याची सीमारेषा कुठे संपते आणि समाजाप्रती आपली जबाबदारी कुठे सुरू होते? या दोन्हींमधलं संतुलन कसं साधायचं, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.